राज्यात एका बाजूला अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री झाल्या। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीन होण्याची चर्चा शिगेला पोहोचली असताना या सगळ्यात आता वेगळी बातमी समोर येते, ती म्हणजे राज्यसभेच्या 7 जागांसाठी राजकीय वातावरण आता तापलंय। शरद पवार हे 2 एप्रिलला निवृत्त होत आहेत। त्यात विधानसभेत महायुतीचं पारडं जड आहे। महाविकास आघाडी एकत्रित येऊन राज्यसभेची 1 जागा निवडून आणू शकते। त्यामुळे या जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे खरंच आता राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार पुन्हा मैदानात उतरणार का आणि महाविकास आघाडीची 1 जागा त्यांना मिळेल का? आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यात ठाकरे सेना आणि काँग्रेस ती जागा त्यांना मिळवून देण्यासाठी मदत करतील का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार आहेत। यात शरद पवार यांच्यासह त्यांच्याच गटाच्या परभणीच्या खासदार फौजिया खान, तसेच उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणारे ते निवृत्त होणारे। दरम्यान विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीकडे 228 आमदार आहेत, तर अपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे 6 खासदार निवडून जातील। यामध्ये भाजपचे 4 तर मित्रपक्ष शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 खासदार निवडून जातील। त्यामुळे 6 जागा त्यांना सहज मिळतील। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 1च जागा मिळू शकते आणि इथेच मोठा ट्विस्ट आहे, तो म्हणजे या 1 जागेसाठी शरद पवार यांचं नाव जोरात चर्चेत आहे। खरं तर गेल्या वर्षी शरद पवारांनी असं सांगितलं होतं की आता निवडणूक लढवणार नाही, पण अजितदादांच्या निधनानंतर राजकारण पूर्णपणे बदललंय। अजितदादांच्या अकाली निधनाने पक्षाची आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे। त्यांनी राज्यसभेची खासदारकीचा राजीनामा दिलाय आणि ही जागा रिक्त झाली आहे आणि या जागेवर पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। तर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चाही सुरू आहे। जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता आहे आणि अशा वेळी राज्यसभेवर पार्थ पवार की शरद पवार यांच्यापैकी कोणाला पाठवण्यात येईल हा जरतरचा विषय। तर दुसऱ्या शक्यतेनुसार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा बारगळलाय। त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे राज्यसभेत नेतृत्व करतील असं म्हटलं जात आहे। आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी 1 जागा महाविकास आघाडी निवडून आणेल आणि त्यासाठी शरद पवार यांच्या नावाबाबत त्यांनी संकेत दिले। महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे, त्यासाठी शरद पवार यांचं नाव पुढे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे ठाकरे सेना आणि काँग्रेस राज्यसभेतली ती जागा शरद पवारांना मिळवून देण्यासाठी मदत करतील का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर राऊतांच्या विधानानुसार ठाकरे सेना आणि काँग्रेस शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अनुकूल आहे असं दिसतंय। तुम्हाला काय वाटतं? शरद पवार निवृत्ती घेतील की पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरतील? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।